ह्या वर्षी आमचं जसं नियोजन लागलंय आमचं चांगलं, तेव्हाच आम्हाला आनंद आहे. पण मागच्या वर्षी काय होतं, पब्लिकमुळे मला राग यायचा नाही, बैला त्रास झाला की मला मला राग येतो. बकासूर गेला म्हणजे बकासूर सर्व बैलांमध्ये दिसतो. काय बोलाल? मुंबईवाल्यांचं वेगळंच प्रेम आहे बैलावरती, कारण जेवढी घाटावरती गर्दी होत नाही तेवढी पहिल्या पण मुलाखती मी सांगितलंय तेवढी मुंबईमध्ये गर्दी होते. बकासूर स्वतःच्या जीवावरती गाडी वळून लावतो, फक्त त्याला कुठेतरी शेजारच्या बैलाची साथ भेटली पाहिजे. फक्त साथ भेटली ना तर तो एकटा निकाल घेणार म्हणजे घेणार. आपल्या परिसरामध्ये लोक आहेत ना, खूप बैलांची क्रेज आहे. बाबा बाक्या इथं यायला पाहिजे आणि ह्या मैदानाला आलं तर बाक्याला कसल्याही परिस्थिती आम्हाला गुलालामध्ये ठेवलं पाहिजे, हे आमचा एक निर्धार असतो. की मुंबईला ज्यावेळी ही जी पद्धत चालू केली बाबा बैल बाहेर न घेऊन जात, तर पाठीमागं खाली जी सुट्टीचा प्रकार आहे खूप गर्दी होतो तिथे आणि साधारणतः बैल 3-3, 4-4 तास उभे राहायचे. त्यातनंच बैलांचा पूर्ण कस निघून जायचा. मग थोडासा कुठेतरी कमिटीने ठरवला का बा कशा पद्धतीने नियोजन करूया आणि मग ते आता टोकन पद्धती जी आता जी केली, इताळे असेल किंवा आता कडाव असेल, तुम्ही बघितलं असेल, कुठल्याही गाडी मालकाला किंवा बैलांना त्रास नाही. पद्धतशीर आपला खाली जाऊन गाड्या उभा राहून गाड्या सुटतात. त्या बैलाला आहे ना महाराष्ट्रात नाही तमाम 14 देशामध्ये त्या बैलाला देव म्हणून समजलं जातं आणि अशा बैलावरती आपलं नाव लागतो हे आपलं भाग्य आहे. तर त्या बैलामध्ये अनेक देवी शक्ती आहे आणि ती आजपर्यंत आहे ना त्या बैलाचं गणितच कोणाला कळलं नाही. लक्षात आलं का? कारण तो बैलच तसा आहे. त्याच्या मागं खूप चाहत्या लोकांचा आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादाने त्या बैलाला एक नवीन ऊर्जा मिळते. ज्यावेळी बंदीच्या काळात आपलं सावल्याला मैदान व्हायचं त्यावेळी न्हावीचा वजीर आणि फडकेशेठचा बादल अपराधित जोडी, ती गाडी कधीही कोणाला मिळली नाही. आणि त्यावेळी लोक खूप असं अक्षरशः मोठ्या सोन्याला पण मला वाटतं त्या गाडीने खूप बैल बदली करून 3 का 4 वेळा मारलेला. आणि मी फर्स्ट टाईम माझ्याकडे आलो सोनारपरचे निषेध असं करायचं. मी बोलू मी सांगेल त्या पद्धती करत असाल तर बाबा मी बैल झुपेल. आणि मग ती गाडी आम्ही वजीर आणि फडकेशेठचा बादल सोन्या घालून बारक्या लक्षाने ती गाडी केली होती. आपण आता कसं आपल्यात नाही आहे त्याच्यामुळं एक गहिवरल्यासारखं आपल्याला होऊन जाईल. त्याच्यामुळे आपणची बद्दल मी आता काही जास्त बोलणार नाही, परंतु हा नाव कधीही मिटणार नाही. लक्षात आलं का? जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये बैलगाडी क्षेत्र असेल म्हणजे त्या तोपर्यंत आपणचं नाव असेल. मित्रांनो, एक प्रेक्षणीय बिंजोड आणि त्या प्रेक्षणीय बिंजोडमध्ये आपला बकेडॉन आणि शेरा एक चांगली गाडी पळाली. सर्व नियोजन करत्या आपले सचिन दादा घरात. सचिन शेठ नमस्कार. नमस्कार दादा, आज गाडी चांगली पळाली, कसं काय नियोजन झालं आणि कसं बकेला आज मुंबईमध्ये घेऊन येण्याचा निर्णय केला तुम्ही? कडाव गावचा जो मैदान आहे हा पारंपरिक मैदान आहे. हा शिवजयंतीनिमित्त खूप वर्षापासून मैदान घेतलं जातो आणि बक्या जेव्हापासून आपल्याकडे आला तेव्हा त्याच्यानंतर मला वाटतं हा दुसरा पर्व आहे आपला. गेल्या वर्षी आपण लिंबालकडच्या सर्जाबरोबर गाडी खेळली आणि आता ह्यावेळी बादल बरोबर गाडी होती. दादा, बघायला गेलं तर तुमचं नियोजन मुंबईमध्ये असलं की तुमचं नियोजन असतं आणि मागच्या वर्षीपेक्षा या वर्षीचं नियोजन एकदम भारी वाटलं तुमचं. काय बोलाल त्या नियोजन असं माझं एकट्याचं नियोजन नसतं. नियोजन कसं असतं बघा, आमचे चाचा आहेत ऑलरेडी या मैदानाला आम्ही एक वेगळा बैल होता, परंतु त्या बैलाला थोडंसं जखम झाल्यामुळं चाच्यांचा मामांना फोन झाला आणि मग मामांनी ठरवलं का बा कुठला बैल, थोडासा व्हिडिओ बघल्यानंतर बा कुठला बैल आपण या मैदानात घालूया. कारण हा मैदान कसं माझा इतर फार्म हाऊस असल्या कारणाने इथल्या परिसरामध्ये लोक आहेत ना, खूप बैलांची क्रेज आहे. बाबा बाक्या इथं यायला पाहिजे आणि ह्या मैदानाला आलं तर बाक्याला कसल्याही परिस्थिती आम्हाला गुलालामध्ये ठेवलं पाहिजे, हे आमचा एक निर्धार असतो. आणि मग त्या हिशोबात चाचांनी आणि मामांनी नियोजन केला. दादा, सोमनाथ शेठशी कसं काय कॉन्टॅक्ट झाला आणि खरोखर त्यांनी म्हणजे तुमची खूप तारीफ केली का? सचिन शेठचा आभार मानतो की आम्हाला बैल दिला. एक बैलगाडा क्षेत्रामध्ये देव मानलं जातं बकासूरला आणि त्यांच्या नियोजनामध्ये शेरा आला आणि तुम्ही त्यांना पायरा दिला. नाही, पायऱ्याचा विषय असा की बाबा शेरा साधारणतः 15 ते 20 दिवसापूर्वी आला होता आणि मग मला सोमनाथ शेठचा फोन आला का शेठ आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे. तर मी बोललो ठीक आहे, या तुम्ही फार्म हाऊसला आपण भेटूया. आणि मग शहराचे मालक सोमनाथ शेठ वगैरे इथे आले. आम्ही जेवलो वगैरे, जेवण घातलं. त्यांना जेवण घातल्यानंतर मग आमची चर्चा पण झाली. तर मी बोललो ठीक आहे, माझ्याकडे कधीतरी बाबा एखादा मैदान असेल त्यावेळी मी तुम्हाला आवर्जून बोलवेल. आणि मग तो क्षण बघा आताच ह्या टायमाला लगेच इथं कडावच्या मैदानामध्ये झाला.
दादा चाचा जेव्हा गाडीवर बसतात म्हणजे काय तो क्षण असतं, कसा आनंद असतो, कारण का ते चाचा असते ना तर बकासूरच्या गाडीवर म्हणजे काही फिकीर करायचीच गोष्ट नाही. नाही, त्याच्याबद्दल काय बोला? चाच्यांचा विषय तुम्हाला मी थोडक्यात सांगेल. चाच्यांचं वडील आहेत ना, ते खूप जुने या क्षेत्रातले आहेत आणि त्या वडिलांच्या याच्यातच ही ती 3 पोरं आहेत. मग आता बबलू चाचा असेल, मोशा असेल, सोन्या असेल, म्हणजे ह्या क्षेत्रातच आहेत. आणि चाच्यांचा विषय काय तुम्ही घेऊच नका. चाच्यांवरती डोलं मिटून आपण कुठल्याही शहरात असो किंवा पायऱ्यात असो आग बंद करून आपण विश्वास ठेवतो. आणि आता मुंबईमध्ये मैदानाचे होतात, पाहण्यासारखं मैदान होतं. आता इताडे मैदान जो झाला होता त्याचं नियोजन पद्धत सर्व काय व्यवस्थित आणि सुरळीत पार पाडला जातो. आता इथे सुद्धा जो टोकन देऊन नंदी सोडले जात होते तो सुद्धा नियोजन मला खूप आवडलं. काय बोलत त्यांच्या कार्याबद्दल? नाही, आता बघा मुंबईला कसं होतं की मुंबईला ज्यावेळी ही जी पद्धत चालू केली बाबा बैल बाहेर न घेऊन जात, तर पाठीमागं खाली जी सुट्टीचा प्रकार आहे तो खूप गर्दी होतो तिथे आणि साधारणतः बैल 3-3, 4-4 तास उभे राहायचे. बरोबर. त्यातनंच बैलांचा पूर्ण कस निघून जायचा. मग थोडासा कुठेतरी कमिटीने ठरवला का बा कशा पद्धतीने नियोजन करूया आणि मग त्याला टोकन पद्धती जी आता जी केली, इताळे असेल किंवा आता कडाव असेल, तुम्ही बघितलं असेल, कुठल्याही गाडी मालकाला किंवा बैलांना त्रास नाही. पद्धतशीर आपला खाली जाऊन गाड्या उभा राहून गाड्या सुटवत्या. नक्की दादा, आज बघायला भेटला का म्हणजे साईडला बॅरिकेशन लावलेलं, बॅरिकेशनच्या आतमधून प्रत्येक गाडी टोकन देऊन नेत होतं. म्हणजे चांगला कुठे ना कुठेतरी आपलं मुंबई बिनजोड पण आज वरपर्यंत चाललेला आहे. दादा, आज बकासूरच्या नावाच्या मागे तुमचं नाव लागतंय म्हणजे किती स्वतःला भाग्यशाली समजता तुम्ही की बैलगाडा क्षेत्रामधला देव आहे आणि देवाच्या मागे तो आपलं नाव लागतं. मित्रा कसं आहे बघा, मी देसाईच्या 26 जानेवारीच्या मैदानाला बोलवतो का तो बैल माझं नाव लागण्यापेक्षा त्या बैलावरती लक्षात आलं का तो बैल माझ्या नावाने पळतो, हे माझं भाग्य आहे. आणि म्हणजे खरोखर म्हणजे जगातील असं म्हणजे काय तुम्हीच असे आहात का तुमचं नाव लागतं. म्हणजे बघा आता त्यांचं बैल त्यांचं पण लागतंय, पण जगामध्ये एकमेव असं तुम्ही आहात का तुमचं पण नाव लागतं. म्हणजे खरोखर एक भाग्याची गोष्ट आहे. नक्कीच नाही बघा, त्या बैलाला आहे ना महाराष्ट्रात नाही तमाम 14 देशामध्ये त्या बैलाला देव म्हणून समजलं जातं आणि अशा बैलावरती आपलं नाव लागतो हे आपलं भाग्य आहे. आणि दादा आता बघा आपल्या बाहेर देशावरनं पण बकासूरला म्हणजे फॅन फॉलोईंग आहे, त्याला मागणी पण येते की त्याच्यावर म्हणजे त्यांना असं प्रत्येकाला उत्सुकता लागली. त्या बकासूरमध्ये असं काय आहे की तो दिवसा आड पण पळतो आणि एवढा स्पीड आहे. नाही, त्या बैलाबद्दल आहे ना जितका बोलाल तितका कमी आहे. कारण ते भालवणीचाच मी प्रकार तुम्हाला मी होती पाठीमागच्या माझ्या बाईटमध्ये पण मी दिला होता. कारण त्या बैलामध्ये अनेक देवी शक्ती आहे आणि ती आजपर्यंत आहे ना त्या बैलाचं गणितच कोणाला कळलं नाही. लक्षात आलं का? कारण तो बैलच तसा आहे. त्याच्या मागं खूप चाहत्या लोकांचा आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादाने त्या बैलाला एक नवीन ऊर्जा मिळते आणि तो प्रत्येक मैदानात बघा त्या बैलामध्ये तुम्ही जर आवर्जून बघितलं ना तर तुम्हाला त्याच्यामध्ये वेगळं पण वाटेल. आज एखाद्या मैदानामध्ये तुम्ही गेला तर तिथे तुम्हाला त्याचं रूप वेगळं वाटेल आणि परत दुसऱ्या मैदानाला गेला त्याचं अलग रूप वाटेल. त्या बैलाचंच ती काही खासियत अलग आहे. आज बकासूर सोबत सर्जा हा नाव खूप गाजला, एवढा गाजला की बकासूरने सर्जा A1 जोडी ठरली. आणि त्याच्यानंतर आता सर्जा कुठेतरी थोडा आजारी आहे. आता वैभव दादानी मुलाखतमध्ये सांगितलेच 1 महिन्यानंतर तो रिकवर होऊन पुन्हा येईल. पण शेराबद्दल काय बोला, MP वरून येऊन मुंबईमध्ये नाव करतोय. नाही, शेरा खूप चांगला बैल आहे. आता MP चॅम्पियन आहे. त्याच्यानंतर औरंगाबादमध्ये पण त्यांनी सेकंदाच्या मध्ये मला वाटतं ट्रॅक्टरचं पारितोषिक घेतलं आणि बैल साधारणतः आता मला वाटतं 3 ते 4 मैदान मुंबईमध्ये पण खेळून गेला. आणि मुंबईचं गणित तसं आहे का बाबा मुंबईला जो बैल कडनी पळून गेलाय ना त्या बैलावरतीच रिस्क घेतली जाते. म्हणजे मला बैल ठीक आहे, बैल चांगल्या पद्धतीने पळतो. दादा आज तुमच्या दावणीला बघू शकता, अगोदर पण छोटा लक्ष्य पण पळून गेलाय, आज आपल्याच दावणीला आहे. म्हणजे चाहत्या वर्गांचं पण एक हे असतं की छोटा लक्ष्य कुठं आहे, कडावला इथंच असतो का कसं? नाही, इथंच असतो बैल इथंच असतो. बैल रिटायर केल्यापासून इथं असतो. दादा मन प्रसन्न झालं आज मी छोटा लक्ष्याला पहिल्यांदा पाहिलं. माझी इच्छा होती की छोटा लक्ष्य जाऊन मोठा लक्ष का बघायला नाही भेटणं मला. डोल्यांचं पारणं फिटलं खरं अक्षरशः म्हणजे एवढं वय होऊन पण त्याचे अजूनपर्यंत फिटनेस तशी आहे, मेंटेन तुम्ही ठेवताय, हे महत्वाचं आहे. तो बघा तो खूप अग्रेसिव्ह आहे आणि मार्का बैल आहे. त्याला जितका तुम्ही गोंजारणार तितका तो त्या माणसावरती संलग्न होऊन जातो. तर माझ्याकडे जे बब्या म्हणून मुलगा आहे, एक किरण म्हणून मुलगा आहे, ते बिचारा त्या बैलाला आहे ना सकाळपासून त्याचं चालू असतं. त्याच्यामुळे त्याची ती फिटनेस तशी आहे. 2 टाइम त्याला खुराक, इथल्या इथं धुणं पाणी. दादा जास्त वेळ नाही घेणार, एखादा क्षण जागा करा ना छोटा लक्षाचा की खरोखर तो क्षण होता. म्हणजे डोळ्यांचं पारणं भेटलं, मन प्रसन्न झालं, असं एखादा क्षण आता झाला. क्षणाची तर मला एक जुनी मी आठवण सांगू का? ज्यावेळी बंदीच्या काळात आपलं सावल्याला मैदान व्हायचं त्यावेळी न्हावीचा वजीर आणि फडकशेठचा बादल अपराधित जोडी, ती गाडी कधीही कोणाला मिली नाही. आणि त्यावेळी लोक खूप म्हणजे खूप असं
अक्षरशः मोठ्या सोन्याला पण मला वाटतं त्या गाडीने खूप बैल बदली करून 3 का 4 वेळा मारलेला. आणि मी फर्स्ट टाईम माझ्याकडे आलो आहे सोनारपरचे निषेध असं करायचं आहे. मी बोलू मी सांगेल त्या पद्धती करत असाल तर बाबा मी बैल झुपेल. आणि मग ती गाडी आम्ही वजीर आणि फडकेशेठचा बादल सोन्या घालून बारक्या लक्षाने ती गाडी केली होती आम्ही. सचिन शेठ म्हटलं की मास्टर माइंड म्हणून अशी तुमची ओळख आहे. अगोदरपासून तुम्ही बैलगाडा क्षेत्रामध्ये चांगलं नाव कमवलेलं आहे दादा. बघा आप्पांचं पण आता तुम्ही विषय घेतला, खरं आप्पा पण तुमच्यासोबत चांगल्या शर्यती पण केलेल्या आहेत आणि विरोधात पण पळालेले आहेत आणि सोबत पण. काय सांगाल आप्पांविषयी? नाही, आप्पा तर कसं बैलगाडी क्षेत्रात एक आजरामर नाव, त्यांच्याबद्दल जितका बोलू तितकं कमी आहे. आप्पांची माझी गाडी पहिल्या पण होत होती आणि आप्पा आता कसं आपल्यात नाही आहे त्याच्यामुळं एक गहिवरल्यासारखं आपल्याला होऊन जाईल. त्याच्यामुळे आप्पांची बद्दल मी आता काही जास्त बोलणार नाही. परंतु हा नाव कधीही मिटणार नाही. लक्षात आलं का? जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये बैलगाडी क्षेत्र असेल म्हणजे तोपर्यंत आप्पांचं नाव असेल. नक्कीच दादा, शुभेच्छा देईन तुम्हाला. वेळात वेळ काढून आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद आहे. जाता आता फक्त सांगा ना बबलू चाचा आणि मोहिल शेठ बद्दल, वैभव दादाबद्दल, कारण का संपूर्ण यशामागचं कारण ते आहेत. नक्कीच. हे बघा, बैल पाळण्यामागं खूप कष्ट असतात. तर त्याच्यामध्ये मोहिल आणि मोहिलचे मामा संतोष सालुंके म्हणून आणि आमचे वैभव मामा खूप लहान असतानापासून बैलाच्या संगती आहेत आणि बैलावरती खूप मेहनत घेतली त्यांनी. मी बघितलं आहे, कारण मी बैल सासवडच्या मैदानामध्ये बघितला होता आणि सासवडच्या मैदानामध्ये बिंजोरला पावसाळ्यामध्ये 3री जी गाडी केली बसे. अरे 2 मिनटं. सासवडला आम्ही सासवडला आम्ही बघितल्यानंतर मग तिथून आम्ही ते बैलाचं ठरवलं. तर त्या बैलामध्ये कट्सच अशा होत्या, हा बैल कुठंतरी महाराष्ट्रामध्ये एक तहलका करून जाणार या भावनेतच आपण त्या बैलाकडे बघितलं होतं. आम्ही मामांशी बोलल्यानंतर मग मोहिल असेल, वैभव मामा असेल, हे बाबा त्या बैलापाठी बाबा राबतात आणि त्या बैलाचा आजपर्यंत बघतात. नक्की दादा, शुभेच्छा. वैभव दादा, तुम्हाला प्रश्न माझा की तुम्ही नेहमी मुंबईमध्ये येता आणि थोडीशी बकासूर आला ना की थोडीशी फॅनची गर्दी त्याच्यामध्ये तुम्ही थोडं गुंफून जाता, थोडं हे करता. पण आता कसं वाटलं आजचं नियोजन? आजचा पब्लिक होती पण सावरणारी होती आणि आज आपल्या बकासूरने गुलाल घेतला, 2रा गुलाल घेतला मुंबईमधून. काय बोलाल? आम्हाला सगळ्यात जास्त आनंद या गोष्टीत होतो की मागच्या वर्षी आम्हाला अपयश होतं. ह्या वर्षी आमचं जसं नियोजन लागले आमचं चांगले तेव्हाच आम्हाला आनंद आहे. पण मागच्या वर्षी काय होतं, पब्लिकमुळे मला राग यायचा नाही, बैला त्रास झाला की मला राग येतो. बरोबर. पण जेव्हा सचिन शेठ बोलले की वैभव ते बैलावर प्रेम करणार आहे, असं आहे तसं आहे, तेव्हाच मी कुठंतरी नमतं घेतलं. शेठला फक्त म्हणलं फक्त बैला त्रास झाला की मला त्रास होत नाही. नक्कीच. बैलाला त्रास झाला ना मग काही चिडचिड होते, थोडंच फार एखादा 19-20 शब्द जात असेल कुणाला तरी, त्यामुळे त्यांची माफी मागतो. पण बैल जर आपला आरामावा असेल तर तुमची मनं जिंकणार आहे. ते आता बघा ना, बकासूर बोलला की आता देसाईच्या मैदानात बघा ती चेन घेतली होती आणि त्याच्यानंतर टेंट सुद्धा बक्षीस दिलं जातं. म्हणजे तेवढं प्रेम सुद्धा आहे. म्हणजे लेडीज लोक तर भरपूर, मी तर अक्षरशः पाहिलं लेडीज लोकांना कधी मी जास्त मैदानात नाही बघत, पण बकासूरला पाहण्यासाठी येतात. आणि मी एक तुम्हाला किस्सा सांगतो दादा, मी जेव्हा कामावरती गाडीवरती जातो ना तेव्हा एखादा बैल गेला ना, त्यांना तो माहिती नसतो हा बकासूर बैल आहे, आपल्याला माहिती असतं हा बकासूर नाही. छोटा बकासूर गेला म्हणजे बकासूर सर्व बैलांमध्ये दिसतो. काय बोलाल? मुंबईवाल्यांचं वेगळंच प्रेम आहे बैलावरती, कारण जेवढी घाटावरती गर्दी होत नाही तेवढी पहिल्या पण मुलाखती मी सांगितले तेवढी मुंबईमध्ये गर्दी होती. पण बैलाला गरमीचं वातावरण आहे ना थोडस त्रास देतं, त्याच्यामुळे नाही अजून स्पीड तुम्हाला बघायला भेटून बैलाचा. नक्कीच. मोहिल दादा थोडं या ना, आज थोडं 2 शब्द बोला ना. ते बोल या 2 शब्द या ना, 2 मिनिटं बोल. कारण का आज बऱ्याच दिवसात म्हणजे मोहिल दादा बोललेच नाही, फक्त 2 शब्दच बोलले, पण आजच्या आनंदाबद्दल मोहिल दादा बोलतील. मोहिल शेठ, आजच्या आनंदाबद्दल बोला ना. आज कसा काय आनंद होता, कसा काय गुलाल झाला? आनंद होतो. बैल गुलाबात राहिला की आनंद होतो. ज्या दिवशी बैल गुलाबात राहत नाही त्या दिवशी थोडी चिडचिड होती, पण बैल गुलाबात राहिला की काय वाटत नाही, खूप आनंद वाटतो. शेठ, मागच्या वर्षी कुठं ना कुठं तरी आपण गुलालापासून मुंबईमध्ये वंचित होतात, पण नक्कीच या वर्षी जाता त्या मैदानामध्ये गुलाल, कशा प्रकारे सचिन शेठचे आभार व्यक्त कराल? कारण का कुठं ना कुठं त्यांचं पण नियोजन आहे. नाही, कसं गेल्या वर्षी थोडंसं नियोजन इकडे तिकडे होत होतं, पण यावर्षी परफेक्ट नियोजन आहे. त्यामुळं नियोजन चांगलं झालं की बकासूरला गुलाल 100%. बकासूर स्वतःच्या जीवावरती गाडी वळून लावतो, फक्त त्याला कुठंतरी शेजारच्या बैलाची साथ भेटली पाहिजे. फक्त साथ भेटली ना तर तो एकटा निकाल घेणार म्हणजे घेणार. नक्कीच. आणि आता साथ देणारी चांगली पैरे आपल्याला भेटतात. आणि
बरोबरच आहे, एवढ्या लांबून येणार, एवढ्या किलोमीटरवरून येणार आणि काहीतरी स्वतःची इच्छा असते की व्यवस्थित आणि सुरळीत पडावा आणि गुलाल घेतला तर तो आनंद दुगणाच असतो. हो, खूप आनंद वाटतो. धन्यवाद.